वरिष्ठ पुरस्कार वक्ते आमच्या माहितीने बरीचशी माहिती बौद्ध धर्माबद्दल दिली. खरोखर बौद्ध धर्म हा कसा आहे, धर्म माणसासाठी नाही, मानवी धर्मासाठी आहे. परंतु आम्ही मात्र तसे वागत नाही. आमच्याच महिला इतक्या म्हणजे आर्थिकपणात गेले, धर्मामध्ये त्यांना काही कळलेलं नाही. कारण का, ज्याला धर्म कळला, ज्याला बुद्ध कळला, ज्याला बाबासाहेब कळलं, ते पुढं सरकले. ज्याला कळलंच नाही हे मुसलमान घेऊन करत राहिले. हा माझा अनुभव आहे. कारण मी आज महाराष्ट्रावर फिरते, माझ्या प्रांगाचं खाल्लं झाले. मी 7 महिन्याची पहिली काढा हातात घेऊन दारूबंदी पूर्ण मुक्त केली. आज जवळजवळ 1200 गावं की तिथं कसलीच दारू मिळणार नाही. पण एक बाबासाहेबांनी दिलेली गाथा सुरा केरळ हे तत्व भक्तांनी अंमलात आणलं आणि त्या अंमलात आणून प्रत्येक गावाला आव्हान देऊन किती दारू दिवस करून प्रांगाचं खाल्लं सोडलं. 82ला चाकू मारला, 88ला मला दगड मारला, 84ला माझा पाय तोडला कुराडीनं. मोठे मोठे मंत्र्याचं धंदे, त्या मंत्र्याच्या प्रधान कारणाने 7 जिल्ह्यात एकच चॅनल आहे. त्या मंत्र्याला सांगितलं, लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला निवडून दिलं, पण समाजाचं वाटोळं करताय, संविधानाच्या जेव्हा निवडून जाताय, बहुजनांची मतं मिळवताय, परंतु आमच्याचा कुणी सुद्धा समाज बघत नाही. हा स्वतःचा अनुभव आहे. कारण मी अनुभवातच सगळं सांगते. महिलांनी जर काय केलं तर तिच्या अंगी ताकद मोठी आहे, हे मी जर सांगते. आता महिलांच्या अंगी ताकद इतकी मोठी आहे की महिला काही करू शकते. ती जर भूक घालून तिनं केलं तर समाजाचा बदल सुद्धा करू शकते. कारण समाजाचा घटक ती आहे. म्हणून आम्ही काय म्हणतो, ह्या बायकाने देव देवता आपण काय म्हणतो, अहो बाबासाहेबांनी मला अनेकांनी प्रश्न विचारला, बाबासाहेबांनी काही सगळं देव सोडायला लावलं का आणि नुसतं मला झाडायला लावलं का. त्या बायकांना उत्तर देता देता लाठीनं म्हणलं वाचता बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तकं, जो वाचतो पुस्तक त्याचं सरळ होतं मस्तक, तो नाही कोणाला होत नको मस्तक. हा माझा अनुभव आहे. महिला परिषद आली तर राहुल कांबळेंनी मला बोलायची संधी दिली. पण आज तुम्हाला अगदी पोटतिडकीला सांगते, धर्माचं कार्य करायला गेलं महिला माझी सक्षम होते, पण तिनं निर्धार केला पाहिजे. कशाला आम्ही सांगायला प्रांताचं खातं का सोचलं, अहो धर्मबुद्धाचा आलो आम्ही पटवाया, माया कुणाची व्यारी आम्हा दाटवाया, का सहजा अत्याचार विषम समाजाची फार पिढीही हटवाया, माया कुणाची व्यारी आम्हा दाटवाया. तिने सोडाला गिरवाने, तिने सोडाला गिरवाने, या जगी जगा अभिमाने, आयुष्य हटवाया, माया कुणाची व्यारी आम्हा दाटवाया. जरा विचार करा, महिलांच्या अंगात ताकद मोठी आहे. तुम्ही पुस्तकं वाचा, काय भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तकं वाचा. बाबासाहेबांची अनेक लेखक आहेत, त्यांनी काय सांगितलंय, ही नवरणी आणि घालून नाही उंच ज्ञान, ठेवलेली लिहून बघा शास्त्रात खुण, अशा कर्मठाला तुम्ही देऊ नका मान, सोडू न द्या तुम्ही शास्त्र पुराण, गौतमाच्या धर्मात मिळवूया मान. आज समाजाचा मानव धर्म हा बिंदू समजून आंबेडकरांनी समाज घटना केली. त्या समाजाच्या आधारावर आज महिला माझी चालतीच पाहिजे. कुठवर तुम्ही असं मेंदू घाण ठेवणार, कुठवर मेंदू घाण ठेवणार. आपला शत्रू आपला मित्र आपल्याला ओळखता पाहिजे. ना भक्त पाहिजे ना तक्त पाहिजे, प्रत्येकाचा मेंदू मुक्त पाहिजे. प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे. मला 5 मिनिटाचा वेळ खूप मला सांगायचं होतं. अगदी मी आज माझ्या पाठीमागं 12 तास मीडिया होता, पण मला मारायच्या सुपाऱ्या दिल्यामुळे मी एकही मीडिया ठेवला नाही. आज 15
पण बाबासाहेबाचं तुम्हाला नाव घेतलं लाज वाटते का? म्हणून मी इतिहासकार दिल्लीसला जाऊन 260 संशोधन करावं अध्यक्ष श्रीमंत कोकट्यानं जाऊन माझं 4.5 लाख खर्च केला. रुपया गावात कुणाला मागितला नाही. पण हमीराव मोहित्यांचं गाव तळबीड म्हणून की मोहिते गर्वानं गाठलं होतं. त्यांचा स्वाभिमान जागा करण्यासाठी तो इतिहास आपल्या कल्पना कांबळेला विचारा. महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज तुम्ही जय भीम कशाला म्हणताय? महिलांनो, माझा राग येऊ द्या तुम्हाला. तुम्ही सगळं कर्म काही सोडा. कुणी आहे का बुद्ध विहार? ज्यांनी बुद्धाच्या नमुत्री वार जमा पटला भारत नाट्या तू माणसात येई लाग विश्वशांतीच्या गम्माती तुला दान कशी व्हायला ग? तेव्हा मला 5 मिनिटं येत राहून मी तिथं थांबते. बोला 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 ओ ताई बोला बोला. तुम्हाला सांगते मी आता पहिलं काय तुम्हाला सांगितलं, समाजाचा मानव धर्म हा बिंदू समजून आंबेडकरांनी समान घटना केली. त्या घटनेच्या आधारे संविधानानं मला अधिकार दिला. मी आज बोलू शकते, तुम्ही बोलू शकाल, कारण संविधानाला आधार दिला. तुम्हाला सांगते 10चा लोकसंख्येचं गाव हमीराव मोहिते. तिथं आता समाधी झाले, विजयश्री मोहिते पाटलांनी केले सगळे. पण आज मी 10च्या लोकसंख्येचं गाव माताला घरात ठेवल्यानं सगळं बाहेर काढलं आणि रामाचं मंदिर स्वयंभू राम. आता कशाचं स्वयंभू राम? गावाला पटवून सांगितलं, अरे बाबासाहेबांनी माणुसकीचा धडा शिकला, जरा माणसासारखं वागा. कोण राम? अरे ज्या रामाला बाबासाहेब म्हटलेत ना, ज्या रामानं सीताचीच पार काढली नाही तो कशाचा देव? म्हणून 16 बाबा तिचं काम करत होतं. देवाची पूजा तुम्हाला ज्योतिबाई, पैलूबाई, माईबाई बरी पूजा व्हायची माझ्या गावात. मोठी मोठी मंदिर आहे. पण 16 बाबा हातून काढायचं काम केलं. राम जास्त खाल्ला एकही बाबा ठेवला नाही. माझ्या गावचं पुजारी गुरव खाऊ द्या, पण ह्या बाबण्यात मी ऐकूयाच मी हा मर्यादा द्यायचा नाही. आज बहुजन समाज तिथं सगळी कामं करायला ठेवले की पगाराने. पण हे करण्यासाठी महिलांना तुम्ही उग्र धारण रूप धारण करा. नुसतं देवी म्हणू नका. कार्यक्रमाला येऊन काय उपयोग नाही. क्रिया आणि क्रियाशील हे बनलं पाहिजे. जर क्रिया आणि क्रियाशील तुम्ही बनला तर खरोखर धर्माचं तुम्हाला कुठलंच कमी पडणार नाही. आज स्वाभिमानाने मी जिकडं तिकडं जगते, कारण इथं हे काम करताना त्रास आहे. हे काम करताना मनुवादी लोक आहे. हे आपल्याला त्रास देणार, आपल्या जीवचा धोका आहे. आता माझ्याबरोबर पोरवाला किती आहे तर मला वाटतं तुझा धोका होऊ शकतो. कारण मी आज तुम्हाला जाता एवढंच सांगते की तुम्ही काय करा की तुम्ही ह्या क्षेत्रात क्रियाशील बना आणि कृती करा. प्रत्येक गावात आपली सुधारणा झाली पाहिजे. मुलं पहिली निर्व्यसनी घडवली पाहिजेत. मुलांना बुद्ध कळलं पाहिजे. मुलांना बाबासाहेब कळलं पाहिजे. यासाठी प्रत्येक महिला, कारण काय, आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागर आई माझी. हे जर आपल्याला माहित आहे त्या आई ही संस्कार मुलाला देते. मुलं भारताची संपत्ती आहे, घालवायचं काम आपला. म्हणून ते सुरक्षित आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, मुलं पहिली चांगली सगळीकडे दारू गाडी सगळीकडे मिळालं. अक्षरशः उद्ध्वस्त करून सक्ती. आता माझं वय किती आहे? 1949 जन्म. वय माझा आता किती आहे बघा. तरी मला पुढे समोर माणसे हे आमचे निरंजन डॉक्टर आले माहितीसाठी सांगते ही पोरं. तेव्हा तुम्ही काय करा, मी आज तुम्हाला शेवटचा हात जोडून सांगते, महिलांच्या अंगी ताकद कुठे आहे? हात वर करा आणि असं वागू करा. हात वर. जय भीम, जय संविधान. हो थांबा बदल क्या राहू द्या.